नमः शिवाय. ओम नमः शिवाय. Hello, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are discussing very interesting topic, that is arrival of Kalki. So today's video is very interesting. So please don't skip the video and see whole video. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे आणि मॅक्सिमम आजच्या व्हिडिओमध्ये मराठी भाषेचा म्हणजे मराठीतून हा व्हिडिओ होणार आहे. कारण बऱ्याच सबस्क्रायबरनी मला कल्की भगवान यांचा जो अरायवल म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर कल्की भगवान 29 मार्च जी या चालू वर्षी मार्च महिन्यात 29 तारखेला कलियुगाचा अंत आणि सतयुगाची स्थापना करण्यासाठी कल्की भगवान पृथ्वीवर आलेले आहेत. तर याविषयी आजचा व्हिडिओ होणार आहे आणि हा पूर्णतः मॅक्सिमम मराठीमधूनच होणार आहे. जेणेकरून हा व्हिडिओमधील जो आशय आहे, कल्की भगवान यांचा जो प्रवेश झालेला आहे, हा अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना अवगत व्हावा हा उद्देश. मित्रांनो, आपणा सगळ्यांना माहिती आहे की 4 युग असतात. जसे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि हे जे मागं 29 तारखेला संपलं म्हणजे आत्तापर्यंत जे चालू होतं ते कलियुग. आणि प्रत्येक युग साधारणतः सत्ययुग लाखो वर्षे होतं, त्रेतायुग ही लाखो वर्ष होतं, द्वापारयुगचं आयुर्मान कमी आहे त्या मानानं, साधारणतः 50,000 वर्ष होतं आणि कलियुगाचं आयुर्मान हे 8,000 वर्ष इतकं आहे. त्यातील 5,125 वर्ष कलियुगाची संपलेली आहेत. म्हणजे आणखी जवळपास 2 ते 2,500 वर्ष कलियुगाची बाकी होती. परंतु कलियुगाचा नाश कधी सांगितला होता भगवान विष्णूंनी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारता संभवानी युगयुगी. म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माचा नाश होतो, अधर्म वाढतो, अधर्म त्याची सीमा पार करतो, त्यावेळेला भगवान विष्णू हे अवतार घेऊन पृथ्वी तलावर अवतार घेऊन सज्जनांचं रक्षण करतात, धर्मांचं रक्षण करतात आणि दुर्जनाचा विनाश करून पूर्ववत सुंदर अशा जीवनशैली निर्माण करतात. आणि ते प्रत्येक युगामध्ये जसं की सत्ययुगामध्ये पण ते भगवान विष्णू आलेले आहेत, त्रेतायुगात आलेले आहेत, द्वापरयुगात आलेले आहेत आणि कलियुगात पण ते अवतार घेऊन कल्कीच्या रूपानं अवतरलेले आहेत. तर साधारणतः एक 8 दिवसापूर्वी
29 मार्च रोजी कलियुगाचा अंत झालेला आहे आणि सत्ययुगाची स्थापना अजून झालेली नाही. सत्ययुग 2032 पासून सुरू होणार आहे. हा जो मधला पिरियड आहे 7 ते 8 वर्षाचा, तो संधी काळाचा टाईम आहे. संधी काळ म्हणजे काय? तर या पिरियडमध्ये बरेच गोष्टी घडणार आहेत. जसे की महाप्रलय असेल, अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप असेल, अ, न नद्यांना पूर येणं किंवा नद्या आटणं, भरपूर पाऊस होणं, महामारी, असे अनेक प्रकारचे आजार किंवा तिसरं महायुद्धसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि ते सुरू झालेलं पण आहे. भूकंप पण सुरुवात झालेली आहे. म्यानमारला आपण पाहिलं. 29 तारखेनंतर 30-1 तारखेला म्यानमारमध्ये भूकंप झालेला आहे. शिवाय आग लागणे किंवा अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट्स होणे किंवा अनेक प्रकारे कुठल्याही प्रकारे म्हणजे मनुष्यहानी होणार. तर या हे का होणार आहे? तर जे आत्मे दुष्ट आहेत किंवा अधर्मानं वागतात, त्या आत्म्यांचा नाश करून जे चांगले आत्मे आहेत किंवा जे धर्मानं लोक राहतात, त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू पृथ्वीवर कल्कीच्या रूपानं अवतरलेले आहेत. कारण त्यांचं ब्रीदच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारत. म्हणजे या भारतभूमीवर म्हणा आणि भारतभूमीवरच काय येतात परमेश्वर पृथ्वीवर. कारण भारतभूमी ही संतांची भूमी आहे. अनेक देवदेवतांनी इथेच अवतार घेतलेला आहे. कारण भारतासारखा सुसंस्कृत देश किंवा भक्तिमय देश या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाच नाही. म्हणूनच यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत असं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. म्हणजेच की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ग्लानी येणे म्हणजे मूर्छित पडतो, धर्माचं काही चालत नाही आणि अधर्म माजतो, दुष्टांचं राज्य सुरू होतं, सज्जनांची पिळवणूक होते, सज्जनांना त्रास दिला जातो, सज्जनांना मारलं जातं, सज्जनांना खूप खूप छळ होतो. तर हे ईश्वरालाही पाहवत नाही आणि मग त्यावेळेला ईश्वर येऊन पृथ्वीतलावर दुष्टांचा नायनाट करतात. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर सत्ययुगामध्ये आपण ऐकलेली कथा आहे की भक्त प्रल्हाद. सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपची आपण गोष्ट आपणाला माहीतच आहे. तर हिरण्यकश्यप हा राक्षस होता, दुष्ट होता आणि त्याचा असा नियम होता की प्रत्येकाने हिरण्यकश्यपलाच मानलं पाहिजे किंवा हिरण्यकश्यपचाच उदो केला पाहिजे किंवा हिरण्यकश्यपचाच जय जयकार केला पाहिजे किंवा हिरण्यकश्यपचीच भक्ती केली पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही देवी देवताचं नाव सुद्धा त्याच्या देशामध्ये घ्यायचं नाही असा त्याचा दंडक होता. आणि ज्याने कुणी जर एखाद्या माणसाने विष्णूजीचं किंवा शंकरजीचं नाव घेतलं तर तो त्यांना अतिशय कठोर शिक्षा द्यायचा किंवा जीवे मारून टाकायचा. परंतु गंमत बघा, हिरण्यकश्यप यांना जो मुलगा होता त्याचं नाव भक्त प्रल्हाद. तर हा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. तो नेहमी नारायण, 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 नारायण म्हणायचा. आणि ही गोष्ट हिरण्यकश्यपला अजिबात आवडायची नाही. म्हणून हिरण्यकश्यपने काय केलं, की त्याला अगोदर समजावून सांगितलं. साम, दाम, दंडभेद सगळे उपाय केले. परंतु हे पृथ्वीतलावर येऊन दुष्टांचा संहार करून किंवा अधर्मीयांचा संहार करून धर्माचं रक्षण करतात आणि सज्जनांचं संरक्षण करतात. जसं की सत्ययुगामध्ये ते येऊन जो हिरण्यकश्यप होता, अतिशय दुष्ट असा तो राजा होता आणि त्याचा दंडक काय होता, की हिरण्यकश्यपचं सगळ्यांनी नाव घ्यायचं किंवा हिरण्यकश्यपची सगळ्यांनी भक्ती करायची. इतर देवाची भक्ती करायची नाही. जर कोणी इतर देवाची भक्ती करताना निदर्शनास आला, तर तो त्यांना दंड द्यायचा. अतिशय भयंकर कठोर शासन द्यायचा आणि त्यातून पण तो जो भक्त आहे इतर देवतांची पूजा करणारा ऐकत नसेल, तर तो त्यांना जीवे मारून टाकायचा. परंतु गंमत बघा,
त्यांचा जो मुलगा होता भक्त प्रल्हाद, हा विष्णू भक्त होता आणि तो नेहमीसाठी नारायण, नारायण, नारायण करायचा. आणि ही गोष्ट हिरण्यकश्यप यांना अजिबात आवडायची नाही. त्यांनी त्याला खूपदा सांगून बघितलं, की "तू नारायण, नारायण म्हणायचं थांबव आणि फक्त माझं नाव घ्यायचं किंवा इतरत्र देवाचं नावही घ्यायचं नाही." परंतु भक्त प्रल्हाद ऐकायला तयारच नव्हते. कारण ते विष्णू भक्त होते आणि त्यांनी मनोमन विष्णूला आपलं गुरु, आपलं सर्वस्व मानलेलं होतं. म्हणून ते सारखं नारायण, नारायण करायचे. म्हणून हिरण्यकश्यपला खूप खूप राग आला आणि त्याला दंड द्यायचं ठरवलं. त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं. तरी भक्त प्रल्हादला काही झालेलं नाही. नंतर त्याला एका उंच डोंगरावरून खाली सोडण्यात आलं. तरी परंतु भक्त प्रल्हाद यांना काही झालं नाही. शेवटी हिरण्यकश्यप यांनी काय केलं, त्यांची जी बहीण होती अ, होलिका, तिला वरदान होतं की ती अग्नीमध्ये जरी गेली तर तिला म्हणजे असं ती जळत नव्हती. म्हणजे अग्नीत ती बसली 2 तास जरी बसली तर तिला त्या अग्नीपासून काही होत नव्हतं. म्हणून त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं, की म्हणजे प्रल्हादच्या आत्याला, की "तू यांना प्रल्हादला मांडीवर घेऊन बैस अ, अग्नीमध्ये, जेणेकरून हा प्रल्हाद त्यामध्ये जळून जाईल आणि तुला तर काही होणार नाही, कारण तुला तर वरदानच आहे." आणि असं भावाच्या आज्ञेप्रमाणे सांगितल्यावर ही होलिका भक्त प्रल्हाद यांना मांडीवर घेऊन बसलेली आहे. अग्नीमध्ये. अग्नी प्रज्वलित झालेला अग्नी मोठासा झालेला आहे. परंतु भक्त प्रल्हादला काहीही झालेलं नाही. भगवान विष्णूंनी अज्ञात त्याला वरचेवर तारलेलं आहे आणि होलिका मात्र जळून खाक झालेली आहे. आणि याच्याच प्रित्यात आपण प्रत्येक वर्षी जे होलिका दहन करतो किंवा होळीचं दहन करतो, तर याचं कारण हेच आहे की दुष्टाचा नाश आणि अ, चांगल्याचं रक्षण किंवा चांगल्या गोष्टीची अ, अ, रक्षण भगवान विष्णूंनी केलेलं आहे आणि दुष्टाचा नाश केलेला आहे. तसं आपण होळी का पेटवतो, की त्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विकार असतील, भांडणे असतील, तंटे असतील, ते त्या होळीमध्ये टाकून स्वाहा करून आपण नव्याने प्युअर माइंडेडनं आणखी संसारामध्ये आनंदाने एकमेकाशी राहायला हवं, हा उद्देश आहे. तर हे 4 युग. सत्ययुगात झालं भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. भगवान विष्णूंनी अवतार घेऊन. त्यानंतर त्रेतायुग. त्रेतायुगमधली कथा तुम्हाला माहीतच आहे, की अ, भगवान रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण. तर दुष्ट रावणाने काय केलं, रावण अतिशय हुशार होता, विद्वान होता, पुण्यवान होता, सगळ्याच गोष्टी. परंतु त्याला अहंकार खूप होता आणि शूर्पणखेचं नाक कापलेलं ज्यावेळेला कळलं त्याला म्हणजे त्याच्या बहिणीचं आणि याचाच बदला घ्यायचा म्हणून त्याने सीतामातेचं हरण केलेलं आणि सीतामातेची सुटका करण्यासाठी या रावणाचा नाश करण्यासाठी भगवान राम रूपानं सत अ, सत ह्या त्रेतायुगामध्ये आलेले आहेत. त्यानंतर द्वापरयुग. तर द्वापरयुगमध्ये काय, तर कंस मामा, श्रीकृष्ण यांचे मामा कंस. तर आकाशवाणी काय झाली की देवकीच्या पोटी जो 8वा मुलगा किंवा 8वं जो अपत्य येईल, त्यापासून तुला धोका आहे, म्हणजे कंसाला. हे कधी? ज्यावेळेला वसुदेव आणि देवकीची वरात चालू होती. लग्न झाल्यानंतर वरात करतात आणि त्यावेळेलाच आकाशवाणीनं सांगितलं, "अरे कंसा, तू इतक्या थाटामाटात तू तुझ्या बहिणीचं लग्न लावलेलं आहेस आणि वरात काढतो आहेस, परंतु हिच्याच पोटी जो 8वा पुत्र होईल, त्याच्यापासून तुझ्या जीवाला घात आहे." आणि मग त्यामुळं कंसानं त्या देवकीला होणारी एकापाठोपाठ एक असे 7 लेकरांना जागीच ठार केलेलं आहे. परंतु ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवान म्हणजे 8व्यांदा होते देवकी प्रेग्नंट, तर त्यावेळेला माया अशी झाली, की श्रीकृष्णनी जन्म घेतल्या-घेतल्या सगळी कुलपं ते कडेबंद त्यात कोठडीत ठेवलं होतं ना, तर त्या कोठडीची ती कुलपं उघडली गेली आणि वसुदेवाने अलगदपणे त्यांना नंद यशोदेची इथं आणून सोडलेले आहे आणि नंद यशोदेला जे मुलगी होती ती आणून देवकीच्या तिथं ठेवलेली आहे. ज्यावेळेला कंसाला ही बातमी कळाली, त्यावेळेला तो आला आणि ती मुलीला पाहिलं, हे आठवं आता हे मग आपल्याला मारणार म्हणून त्या मुलीला असं मारायला शिळेवर असं करून तो टाकणार इतक्यात ती जोरात असं हवेत उडून गेली आणि तिनं म्हटली, "अरे दुष्ट कंसा, तुझा कर्दनकाळ तर
नंद यशोदेच्या घरी सुखाने नांदत आहे. आणि मग त्यानंतर युद्ध झालं आणि मग श्रीकृष्णाने कंसाला मारलेलं आहे. आणि द्वापर युगामध्ये म्हणजे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी किंवा दुर्जन लोकांचं पापाची सीमा अतिशय वाढली वाढली जाते किंवा त्यांना सीमाच राहत नाही, इतकं ते पाप करायला लागतात. सज्जन लोकाला त्रास द्यायला लागतात, अधर्मानं वागायला लागतात, धर्म राहत नाही. त्यावेळेला भगवान विष्णू पृथ्वी तलावर येऊन आपल्या शिष्यांच्या रक्षणार्थ आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी येतात. तर आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. कलियुगात 29 मार्च रोजी कल्की भगवान म्हणजे विष्णू भगवान कल्कीच्या रूपाने आलेले आहेत. आणि हे 3 कार्य आहेत ब्रह्मा, विष्णू, महेशचं. ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती करणे, विष्णू म्हणजे पालन-पोषण करणे. खरं तर विष्णूचं काम काय? पालन-पोषण करणे. आणि शंकराचं काम काय? डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश करणे. परंतु शंकर स्वतः येतात का? महादेव स्वतः पृथ्वी तलावर येतात का? नाहीत येत. कारण महादेव, देवाचे देव आहेत. ते कसे निर्गुण निराकार आहेत. ते जन्म घेत नाहीत. त्यांचा अंशरूपी जे जन्म होतात ब्रह्मा, विष्णू, महेश या रूपानं आणि ते अंशरूपी पृथ्वी तलावर येऊन ते त्यांचं कार्य करतात. मग विनाशचं कार्य तर शंकरजीचं म्हणजे महेशचं आहे. मग महेश का आले नाहीत? कल्की का आले? तर ते महादेवानीच कृष्णां अ, कृष्णाला ही ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला कृष्णाला अवतार घ्यायला महादेवजीच त्यांना प्रवृत्त करतात आणि त्यामुळं कल्की भगवान आज पृथ्वी तलावर आलेले आहेत. कारण आपण पाहतो बघा, जिकडं-तिकडं भ्रष्टाचार किंवा गरीब लोकांची पिळवणूक, गरीब श्रीमंत अशी पोकळी किंवा काही मुठभर लोकच सत्ता आणि बाकीच्यांना खूप त्रास किंवा मुठभर लोकांकडे सारी संपत्ती आहे. सर्वजण भुकेनं तळमळत आहेत. लोकांना अन्न अशी दशा झाली आहे किंवा भांडणं, कलह शिवाय स्त्रियांनी स्त्रीची अब्रू जे किंवा चारित्र्य तिचं अलंकार आहे. परंतु आज त्याही त्यांचं विसरलेले आहेत. म्हणजे सगळा अधर्म माजलेला आहे. तर हे थांबवण्यासाठी कल्की भगवान 29 मार्च रोजी पृथ्वी तलावर आलेले आहेत आणि हा जो 7 ते 8 वर्षाचा पिरियड आहे म्हणजे 2032 पर्यंतचा. आता 2025 चालू आहे. तर मार्चच्या 29 तारखेला कलियुग संपलेला आहे आणि हे मधला जो पिरियड आहे तो संधी काळ म्हणजे शुद्धीकरण चालू आहे. जसं आपली आई घरात धान्य पाकडते दळून आणायच्या आधी असं पाकडते सुपात घेऊन. तर जे घाण किंवा जे आहे ते पुढं टाकलं जातं आणि स्वच्छ आहे ते त्या सुपात ठेवून एका टोपलीत भरलं जातं. तसं जे शुद्ध आत्मे आहेत, जे सज्जन लोक आहेत, त्यांना काहीही घाबरण्याचं कारण नाही. कारण आता जरी हे शुद्धीकरण होत असताना अनेक बदल, अनेक परिवर्तन होणार आहेत या 7 ते 8 वर्षात. अतिशय भीषण परिस्थिती मानवाला होणार आहे. म्हणजे जशी इतकी संकट येणार आहेत, महापूर येईल, भूकंप येईल, आग लागेल जिकडं-तिकडं किंवा ॲक्सिडेंट होतील, मारामाऱ्या होतील, उपासमार होईल, दुष्काळ पडेल, तिसरं महायुद्ध सुरू होईल, अन्न-दशा होईल. म्हणजे अनेक संकटं येतील. पावसाचा पूर येईल किंवा काही कुठं-कुठं पाऊसच पडणार नाही, दुष्काळ पडेल किंवा नद्या आटतील किंवा समुद्राचं पाणी एखाद्या शहरामध्ये येऊन शहरच्या शहर बुडलं जाईल. हे सगळं होणार. मग तुम्ही म्हणाल हे सगळं होणार, मग सज्जनाचं रक्षण कसं होणार? तर श्रीकृष्ण जसं भक्त प्रल्हादाला अज्ञात त्यांनी त्या अग्नीतनं वाचवलं, तसं सज्जन लोकाला ते काहीही होऊ देणार नाहीत. आणि जे दुर्जन आहेत आतापर्यंत वाईट वागले, परंतु त्यांना जर पश्चाताप झाला, आज मितीला सुद्धा आणि त्यांनी त्यांचं सर्व कर्म सोडून दिलं, पश्चातापम शुद्धता म्हटली जाते. आणि इथून जर त्यांनी त्रिकाल परंतु सज्जन जे आहेत त्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण जसं भक्त प्रल्हादाला अज्ञात श्रीकृष्णाने वाचवलं, तसं सज्जन लोकांना
ना काही होणार नाही. फक्त सज्जन जे आहेत त्यांनी या महामारीपासून किंवा या दुष्काळापासून आपल्याला अ, या महामारीचं किंवा या युद्धाचं किंवा या अनेक प्रकारचे जे या 7-8 वर्षात ज्या गोष्टी घडणार आहेत, त्यापासून रक्षण होण्यासाठी आपण त्रिकाल संध्या केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग तुम्ही शिवजीचं करा, विष्णूजीचं करा, गणपतीचं करा किंवा देवीचं म्हणजे आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि सकाळी उठल्या-उठल्या आपण पृथ्वी मातेचं दर्शन घेऊन कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलीतो गोविंदो प्रभाते कर दर्शनम म्हणून दिवसाची सुरुवात केली पाहिजे. भोजन करते वेळेस आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे किंवा अ, वदनी कवळ घेता नाम घ्या फोकाचे वगैरे जो हे आहे अ, मंत्र तो म्हटला पाहिजे. झोपताना सुद्धा ईश्वराचं नामस्मरण करून तुझ्या कृपेनं आजचा दिवस खूप छान गेला. तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे आणि आपण मेडिटेशन केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. निदान एक माळ तरी आपण भगवंताचे नामस्मरण दररोज केलं पाहिजे आणि आपण नीतीनं वागलं पाहिजे. शाकाहारी राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही व्यसन करायचं नाही. जर आपण एवढ्या गोष्टी पाळू तर आपल्याला काहीही होणार नाही. आपण 2032 मध्ये जे सत्ययुग येणार आहे, त्यामध्ये आपण नक्की असूच असू. या गोष्टी जर आपण करत असू आणि जर आपण अधर्मानं वागत असू किंवा आपण यापैकी कुठलं देवाचं नामस्मरण करत नाही किंवा नीतीनं राहत नाही, तर आपला यामध्ये बचाव होणार नाही. कारण देवाने आपल्याला मानव जन्म दिलेला आहे आणि 184 योन्या फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. तेव्हा हा असाच नाही जाऊ दिला. भगवंतानं कशाला पाठवलेलं आपल्याला इथं? फक्त जेवा, झोपा किंवा ह्याच्यासाठी पाठवले का? नाहीये. तर नर से नारायण होण्यासाठी. नर से नारायण. म्हणजे आपण आपली पात्रता वाढवत-वाढवत भक्ती आपण ईश्वराच्या इतक्या सानिध्यात या शिवाची जीवाची ओढ शिवाकडे असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला नरसे-नारायण होता येईल. आणि आपण जर अधोगतीला जात असू, तर नरसे-नराधम. नराधम म्हणजे खालची अवस्था, अगदी नरक अवस्था आपल्याला प्राप्त होणार. म्हणून हा जन्म शेवटचा आहे. 184 जन्म घेतल्यावर हा मिळालेला आहे. आणि या कलियुगामध्ये तर नामस्मरणाला इतकं महत्त्व आहे. जास्त आपल्याला त्या सत्ययुगातल्यासारखं उलटं टांगून 12-12 वर्ष वगैरे तपश्चर्या करण्याची अजिबात गरज नाही. तर परमेश्वर काय म्हणतात, की फक्त माझं नामस्मरण करा आणि आपल्याला जे आपण जे करतो आणि त्यातनं आपल्याला जे वैभव प्राप्त होतं किंवा संपत्ती, तर आपण म्हणा, ईश्वर कृपेनं मला हे मिळालं. किंवा तुझी कृपा अशीच माझ्यावर राहू दे. म्हणजे भगवंतावर आपलं नितांत प्रेम पाहिजे. जी गोष्ट आणि ज्या दिवशी आपल्याला जे अन्न मिळेल, तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण गुण्यागोविंदानं खाल्ला पाहिजे. आपण कुरकुर नाही केली पाहिजे. म्हणजेच ऊन असो, सावली असो, म्हणजेच गरिबी असो, श्रीमंती असो, आपण परमेश्वराचा प्रसाद म्हणून हे आपल्या वाट्याला जे परमेश्वरानं काम दिलेलं आहे, ते केलं पाहिजे. कारण आपण ड्रामा करत आहोत. आपण नट आहोत. नायक तिथं रिमोट कंट्रोलर, डायरेक्टर आपल्या वरी बसलेला आहे. त्यानं जसं सांगेल तसं. म्हणूनच आपलं एक अभंग आहे बघा. "जैसे नाचविसी देवा तैसे नाचो सदाशिवा. सूत्रधोरी तुझ्या हाती." सगळी सूत्रधोरी कुणाच्या हातात आहे? तुझ्या हातात, परमेश्वराच्या हातात आहे. तुझ्या सत्तेविना हे झाडाचं पान सुद्धा हललं जात नाही. इतकी ईश्वरी सत्ता आहे. म्हणून आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं, त्रिकाल संध्या केली, तर आपण या आता जी 7 ते 8 वर्षामध्ये जी महामारी असेल, अनेक प्रकारचे आजार असतील, भूकंप असतील किंवा आग लागलेली असेल. आता आग परवा साधारणतः गेल्या महिन्यामध्ये कॅलिफोर्नियाला अमेरिकेमध्ये आग लागली. मोठी 2 सिटी जी तिथलं नाक होतं अमेरिकेचं. जसं आपली मुंबई वगैरे दिल्ली आहेत असले शहर. ते जळून खाक झालेले आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं. शिवाय भूकंप म्यानमारला भूकंप झालेला आहे. दिल्लीत सुद्धा काल भूकंप झाला. 29 तारखेनंतरच. या घटना घडतच आहेत. आणखी घडणार आहेत. परंतु आपल्याला भ्यायचं कारण नाही. जर आपण माणूस आहोत आणि माणसासारखं राहत असू तर.
बहिणाबाईची एक छान कविता आठवली. "अरे मानसा मानसा कधी होशील माणूस." अरे माणसा तू मानव कधी होणार आहे? म्हणजे माणसासारखा कधी वागणार आहेस? आहेस माणूस, परंतु तुझ्या ज्या क्वालिटी आहेत त्या जनावरापेक्षाही बदतर आहेत. म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. माणसामध्ये, प्राण्यामध्ये, जीवजंतूमध्ये यामध्येच ईश्वर आहे. यामध्येच चैतन्य आहे. या जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी भरून उरलेला आहे तो परमेश्वर. परमेश्वर खूप मोठा आहे. परमेश्वराचा संसार खूप मोठा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असे कितीतरी ब्रह्मांड आहेत. आपल्याला एक ब्रह्मांड दिसतं, एक सूर्य दिसतं. असे हजारो सूर्यमालिका आहेत परमेश्वर. आपण कल्पना पण करू शकत नाही. हे व्हिज्युअल वर्ल्ड आपल्याला फक्त 5% दिसतं किंवा माहिती असतं. 95% हे डार्क मॅटर म्हणजे डार्क सगळं आहे. फक्त 5% त्यातलंही आपल्याला एकच ब्रह्मांडातलं फक्त हे शनी, गुरु, नेपच्यून, चंद्र, पृथ्वी एवढंच माहिती आहे. तसं तर आपल्याला पृथ्वीच्या पलीकडलं काहीच माहीत नाही. आता आपलं नील आर्मस्ट्राँग वरी जाऊन आले अमेरिकेचे किंवा राकेश शर्मा भारताचा जाऊन आला किंवा चांद्रयान परवा चंद्रावर पोहोचलं म्हणून आपल्याला चंद्रापर्यंत आपली मजल गेलेली आहे. याच्या पलीकडलं माहिती आहे का? म्हणजे "अरे अरे मानसा तू वेडा की खुळार, देवापुढं माणूस पालापाचोळा." अगदी किंचित देवापुढं आपली पात्रता काय आहे? मच्छर एवढी सुद्धा पात्रता नाही. तरी गर्व आणि अहंकार किती आहे बघा आपल्याकडे, इगोस्टिक. आणि जोपर्यंत आपण गर्व म्हणजे अहंकार, मीपणा सोडत नाही, जोपर्यंत मीपणा आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंत प्राप्ती होणार नाही, भगवंत कळणार नाही. आणि भगवंत कुठे आहे? पूर्ण जगात इकडं-तिकडं भगवंतच आहे. परंतु भगवंत बघण्यासाठी उघडे डोळे नाही, तर डोळे झाकले पाहिजे आणि मनामध्ये बघितलं पाहिजे. कारण आपल्या डोळे झाकल्यावर आपला जो थर्ड आय आहे, तो जागृत होतो आणि जे पूर्ण पृथ्वी तलावर आहे, पूर्ण ब्रह्मांडात आहे, तेच आपल्यामध्ये आतमध्ये सुद्धा आहे. आपले हे जे 2 डोळे काय आहेत माहिती आहे का? एक हा उजवा डोळा हा सूर्य आहे. डावा डोळा हा कोण आहे? चंद्र आहे. सगळं इथंच आहे. आपल्यामध्येच शिवशंकर आहे, आपल्यामध्येच पार्वती आहे, आपल्यामध्येच राम आहे, आपल्यामध्येच सीता आहे, आपल्यामध्येच अर्जुन आहे, आपल्यामध्येच सांगणारा कृष्ण आहे. अर्जुन कोण आहे? हा देह म्हणजे अर्जुन, आत्मा म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने गीता सांगितली का नाही अर्जुनाला? महाभारताचं युद्ध किती 18 दिवस होतं. अर्जुन गर्भगळीत झाला. हे माझे भाऊ आहेत, हे माझे काका आहेत, हे माझे चुलते आहेत आणि यांना मी मारू कसं? म्हणून तो गळीत झाला. परंतु क्षत्रियांनी गर्भगळीत होऊन चालत नाही. संसारामध्ये काही-काही कठोर निर्णय घ्यायलाच लागतात. जे अधर्मानं वागतात त्यांना त्यांच्याशी 2 हात करायलाच लागतात. त्यावेळेला हे माझा भाऊ आहे, हे माझा पुतणी आहे, हे माझा चुलता आहे, हे माझे आजोबा आहेत, हे माझा काका आहे, असं म्हणत बसलं तर नाही. तर 4 पुरुषार्थ आपल्याला करायलाच लागतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे धर्मानं वागणं, अर्थ म्हणजे चांगल्या मार्गानं पैसा कमवणं, काम म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्याला जे संसार करायचं असतं आणि आपली परंपरा पुढे चालवण्यासाठी, वंश परंपरा चालवण्यासाठी पुत्रप्राप्ती, मुलं जन्माला घालणं, हे जे काम आहे ते काम. आणि धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे साधारणतः 60-65 वय झाले, की आपण पुन्हा संसारात लुडबुड करायचं नसतं. तर आपण हरिनाम जपलं पाहिजे, शिवनाम घेतलं पाहिजे. परंतु आपण मरेपर्यंत आपलं संसारातलं लक्षच बाहेर जात नाही. "काय रे, कुठे गेलतास? काय करलास? काय आणलंस? आज काय बनवलं?" असं जर आपण करत राहिलं, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल का? तर आपण आपल्या ठराविक वयानंतर वानप्रस्थ आश्रम म्हणजे अगदी आपण परमेश्वराला सरेंडर झालं पाहिजे. परमेश्वराला म्हणजे तीर्थयात्रा करणं किंवा देवाची भक्ती करणं, मंदिरामध्ये जाणं, म्हणजे जास्तीत जास्त मॅक्सिमम टाईम आपण आपल्या देवदर्शनात घालवला पाहिजे.
जेणेकरून आपल्याला हा वैकुंठ मिळेल किंवा स्वर्ग मिळेल. तर कल्की महाराज 29 तारखेला पृथ्वी तलावर आलेले आहेत. कशासाठी? धर्मरक्षणार्थ, अधर्माचा नाश करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जन आहेत, सज्जन आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी. तर यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे, कल्की भगवान यांचं कार्य, तर आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. जय शंभो, जय शिव.